काँग्रेसला 31 मतं मिळाली तर भारतीय जनता पक्षाला चंद्रपूरमध्ये महापौर पदासाठी 32 मतं मिळाली आणि ही 32 मतांची बेरीज करत असताना उभाटाने भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला। वास्तविक पाहता उभाटा हा मविचा आणि इंडिया अलायन्सचा भाग असल्यामुळे त्यांनी काँग्रेसला पाठिंबा देणं हे अभिप्रेत होतं, मात्र दुर्दैवाने तसं होऊ शकलं नाही आणि याचे परिणाम हे निश्चित स्वरूपामध्ये महाराष्ट्रभर याचे पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाही अशी आजची परिस्थिती आहे। आणि यासोबत ही मॅजिक फिगर गाठण्याकरता चंद्रपूरमध्ये भारतीय जनता पक्षाने MIMशी त्यांची जशी अलायन्स आहे आणि MIM आणि भारतीय जनता पक्ष एकाच थालीचे चट्टेबट्टे असल्याचं यापूर्वी वारंवार सिद्ध होत झालेलं आहे। अमरावतीला MIMनी भाजपला मतदान केलं, अंजनगाव, सुरजी, अकोट या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि MIMची मैत्री ही सर्वांच्या समोर आली। तशाच पद्धतीने MIMनी तटस्थ राहून भारतीय जनता पक्षाला चंद्रपूरचा महापौर अतिथीचा करण्यामध्ये मदत केली आहे। त्याकरताही या निमित्तानं त्यांच्या या अदृश्य युतीचं एक दर्शन महाराष्ट्राला झालं। तर दुसरीकडे नवा मित्रपक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडी हा काँग्रेसच्या सोबत घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न हा झाला। 2 नगरसेवक हे वंचितचे चंद्रपूरमध्ये होते आणि 2 नगरसेवक गैरहजर राहिले। यांनी हजर राहून काँग्रेसला मदत केली असती तरी देखील काँग्रेसचा महापौर हा होऊ शकला असता। एकंदरीत काँग्रेस एकसंघ स्वरूपामध्ये सभागृहात गेलं आणि काँग्रेसचे सगळे मतं ही आम्हाला मिळाली। मात्र दुर्दैवाने वंचितचा मतदान आम्हाला मिळू शकलं नाही, उभाटाचंही मतदान हे मिळू शकलं नाही। या संदर्भामध्ये मी चिंता व्यक्त करतो। परभणीला तुम्ही आता वचपा काढणार नाही, परभणीला वचपा काढण्याचा हा विषय नाही। परभणीमध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणूक समोर लढलो, तिथे उभाटाचे जास्ती नगरसेवक आहेत, आमचे कमी आहेत। तर अशा परिस्थितीमध्ये आता आम्ही चंद्रपूर सारखंच परभणीला वागायचं का असा एक प्रश्न यातून स्वाभाविक स्वरूपामध्ये निर्माण झालेला आहे। आता या सगळ्या याच्यामध्ये महाविकास आघाडीचं काय अस्तित्व आहे? महाविकास आघाडी म्हणून जे अस्तित्व आहे ते गत काळामध्ये 2024ला आम्ही सोबत विधानसभा लोकसभा लढलो आणि एका संक्रमण अवस्थेमधून आम्ही आता जात आहोत आणि या संदर्भामध्ये सर्व सहकार्यांशी चिंतन करून मित्रपक्षांचा आम्हाला मिळत असणारा प्रतिसाद बघून पुढील रूपरेषा ठरवण्यात येईल। महापालिका निवडणुका, नगरपालिका निवडणुका आणि जिल्हा परिषद निवडणुका यामध्ये काँग्रेसला एक चांगलं स्थान मिळत आहे। विरोधी पक्षाची जी पोकळी आहे महाराष्ट्रामध्ये ती भरून काढण्यासाठी काँग्रेसच्या पुढील योजना काय आहे? निश्चित काँग्रेस हा आक्रमक स्वरूपामध्ये हा पुढे गेल्याशिवाय राहणार नाही, कारण गत सर्व निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातला प्रमुख विरोधी पक्षनेता म्हणून